राज्यापुरती सीमित राज्यापुरती सीमित जिथे आहेत तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि ती प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी वादविवादसुद्धा आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कुणी मागितल्या किती मागितल्या त्याच्यावरून एक वाक्यता नाही. दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. त्याही ठिकाणी यासंबंधी आणखी अडचणी जास्त आहेत आणि त्याचं कारण तिथे काही पक्ष ट्रॅडिशनली एकमेकाच्या विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस विरुद्ध CPM, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, हे जे प्रश्न आहेत ते काही अद्याप आम्ही हाताळलेले नाहीत. जिथे जिथे शक्य आहे ते संपावं आणि जे 2-3 उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी बसावं, शक्यतो बाहेर राज्यातल्या, आणि ती प्रक्रिया आता लवकर सुरू होईल. साहेब, काल तुम्ही असं म्हटलं की ह्या प्रक्रियेत राहुल गांधी कधी सहभागी होत आहेत? या प्रक्रियेमध्ये आता त्यांचे भारतीय जोडो यात्रा सोडून कधी प्रक्रियेत सहभागी होत आहेत? नाही, त्याच्यामध्ये खरगे हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीनं, ते पक्षाचे अध्यक्षही आहेत. साहेब, काल तुम्ही म्हटलं की 39 जागावर महाराष्ट्रात एकमत झालेलं आहे, तर राहिलेल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या 39 मध्ये कोल्हापूर ते मी सांगणार नाही, ते मी आत्ता सांगणार नाही. कारण एक असं आहे की ते जे महाराष्ट्रातलं डिस्कशन आहे त्याच्यात मी असत नाही. त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले त्याच्यामध्ये आहे, शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत, असे हे लोक ते बसतात. आणि त्यांनीच मला सांगितलं की इतक्या जागेवर साधारणतः आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधी आमच्यामध्ये जे असेसमेंट आहे त्यामध्ये अंतर आहे. बघूया आता ते उद्या बसणार आहेत. MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत पुन्हा अस्वस्थ होतोय, तर MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत शेतकरी पुन्हा आंदोलन करतात. नाही, हा विषय समजला. मग स्वाभिमानी आणि वंचितचा काय निर्णय झाला का या संदर्भात? बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा आमच्या सहकाऱ्यांच्या झाल्यात. ते बैठकीला एकदा होते, त्यांचे सहकारी होते आणि आता आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे, पण सायमल्टेनियसली कशासाठी बसायचं. उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय आहे त्याची स्पष्टता असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता त्याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी लोकसभेच्या काही उमेदवार उभे करणार आहेत का? फार थोडे. लक्षद्वीपचा एक सिटिंग कॅन्डिडेट आहे, आता खासदार आहे, असे काही काही ठिकाणी. मध्यंतरी तुम्ही निपाणीचा दौरा केला, तिथं पण तिथं सुदैवानं आता काँग्रेसचं राज्य, ते म्हणजे आम्ही एकत्र असलेले लोक, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. जागा वाटपामध्ये रस्तिकेचा हा प्रकार पाहायला मिळणार नाही का? कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो. कारण यापूर्वी आपण पाहिले की अनेक जण दावा करत होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा. साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सहकार्याचा आग्रह असतो. आत्ताच मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विचारले, त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याच्या काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच. 3 जागांबद्दल अद्यापही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत सांगितले महाराष्ट्रातल्या, त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि